डॉक्टर अंकल, तुम्ही या लुक मध्ये? बस अगं बस. आता मी तुझ्या बरोबर बाहेर आलो ना, म्हणून हा नवीन लुक. तुला साजेसं दिसलं पाहिजे, नाहीतर तुझ्या मैत्रिणी तुला चिडवतील कोणाबरोबर डेटला गेली होतीस म्हणून. डेट? मस्करी केली, गंमत केली. पण तू सांगितलं नाहीस मी कसा दिसतोय. सुपर. थँक्यू सो मच. चला आता मला तू अंकल म्हणणार नाहीस तर सांग, काय खाणार आहेस तू? खरंच भारी दिसतोय ग. ए, मी आधी बघितलंय, तू नाही बघायचं त्याच्याकडे. सोनू, तू सांगितलं नाहीस काय खाणार आहेस? तुम्हीच मागवा. माझ्यावर ढकललंस. बरं ठीक आहे, आपण ज्यूस मागूया आणि त्यानंतर जेवणाचं बघू. चालेल? हो चालेल. आलोच. मग मी विचारू याला फ्रेंडशिप साठी? आपण सगळ्यांनीच विचारायचं का? पण तो अगोदरच एंगेज दिसतोय. मला नाही वाटत तो आपल्याला भाव देईल म्हणून. तिने आपल्या आधी नंबर लावलाय. एक्सक्यूज मी, तू इथे नेहमी येतेस? हो. मी पण जाऊ का ग? आपण दोघेही जाऊया ना, तेवढीच आपली ओळख होईल. मस्त. बरं ठीक आहे, एन्जॉय. या. मँगो ज्यूस. काय गरज होती त्या मुलीशी बोलायला? अगं काही नाही, मी जनरल गप्पा मारत होतो. म्हणजे इथली स्पेशालिटी काय वगैरे विचारपूस करत होतो. तुला राग आलाय का सोनू? कोणाला पण राग येईलच ना. तुम्ही माझ्यासोबत आलाय आणि त्यांच्याशी बोलताय. एक तर त्या मुली तुमच्याकडेच बघत होत्या आणि तुमच्याविषयीच बोलत होत्या. काय बोलत होत्या? हेच की तुम्ही हँडसम दिसताय आणि भारी दिसताय. चला, कोणाला तरी मी हँडसम वाटतोय, भारी वाटतोय, नाहीतर काही जणींना बाबा मी अंकल वाटतोय. मला अंकल ऐकून ना म्हातारा झाल्यासारखं वाटतं. मी काय करतो, त्या टेबलला जाऊन बसतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, जरा कौतुक ऐकून घेतो माझं. अजिबात कुठं जायचं नाही. सोनू अगं, तुम्ही तिकडे बघायचं पण नाही. अगं हो, पण तू पण बिन काय नाही. माझ्यासोबत आलायत ना, मग माझ्याकडेच बघायचं आणि माझ्याशीच बोलायचं. बरं ठीक आहे, तू शांत हो, तू तापू नकोस. ज्यूस घे म्हणजे गार होशील. आणखीन एक, मी ना आजपासून तुम्हाला डॉक्टर अंकल नाही बोलणार, डॉक्टर बोले. प्रॉमिस? प्रॉमिस. हेच तर मला हवं होतं. ज्यूस घे. ए, म्युझिक चालू झालंय, डान्स फ्लोअरला जाऊया. डॉक्टर अंकल, सॉरी सॉरी, डॉक्टर.
चला ना आपण पण जाऊया डान्स करायला. डान्स? या वयात नाही डान्स वगैरे काय. एक मिनिट, या वयात म्हणजे तुम्ही अजूनही यंगच आहात. पाहिलत ना त्या मुली कशा कमेंट्स करत होत्या आणि बघत होत्या तुमच्याकडे. हो. मला तर ना तुम्ही अजिबात असं काही जास्त वयाचे वाटत नाही. चला ना आपण जाऊया डान्स करायला. नको आई तू. चला ना सुन अगं. तुम्ही चला. आई. चला. डॉक्टर, मी खूप थकली नाचून नाचून. काय? थकली नाचून नाचून. ज्यूस घे म्हणजे तुला बरं वाटेल. मी कितीतरी दिवसांनी ना असं मनसोक्त नाचलीये. हा. मनासारखं जगलीये. नाही तर माझी आई आहे ना मला असं मनासारखं जगूच देत नाही. तिला सारखं असं वाटतं की हे जग ना खूप वाईट आहे आणि कोणीतरी माझा गैरफायदा घेईल. डॉक्टर, तुम्हाला सांगते, मला ना कोणीच फसवू नाही शकत. हो. मी लहान नाहीये ना आता. हो. माझ्या आईला कळतच नाही. हा. पण तुमच्यामुळे ना मी आज खूप खूप एन्जॉय केलं. आजचा दिवस मी नाही विसरू शकत. मागच्या वेळी माझ्या तावडीतून तू निसटली होतीस, पण मी पण शिकारी आहे. शिकार ही करणारच.
सोनू अजून कशी आली नाही? इतका कसा उशीर झाला हिला? फोन करते. फोन स्विच ऑफ येतो हिचा. डॉक्टरांना फोन करते. डॉक्टर फोन का नाही उचलत आहेत? डॉक्टर काय झालं हिला? हिची अशी काय अवस्था झाली? सोनू सांगतो सगळं, बॅग घ्या आधी. सोनू सोनू काय झालं तुला? सोनू काय झालं हिला? सोनू 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 काय झालं तुला? सोनू डोळे उघड. डॉक्टर काय झालं हिला? बोलत का नाहीये? सोनू ती बेशुद्ध पडली काय? तुमच्यामुळे. डॉक्टर काय बोलताय तुम्ही? माझ्यामुळे कशी काय? मधु मॅडम, तुम्ही तिच्या भोवती कुंपण तयार केलंय, एक तुरुंग तयार केलाय. आपल्याला ती फक्त बाहेरून खुश दिसते, आतून तेवढी खुश नाहीये. आतून तिची खूप घुसमट होतीये आणि हे मला आज कळलं. तिने आत्महत्येसाठी पाऊल उचललं होतं. मधु मॅडम, मला माफ करा, मी कदाचित बोलून तुम्हाला राग येईल, पण तुम्ही तिचं आयुष्य कंट्रोल करताय, तिला अजिबात आवडत नाहीये. तुम्ही जे कुंपण तयार करताय, बंधनं घालताय, अजिबात आवडत नाहीये तिला. ती डिप्रेस झाली हो खूप. ती फक्त आपल्याला बाहेरून खुश दिसते, पण आतून खूपच खचलेली हो. आणि आज त्याचा स्फोट झाला. तिने आत्महत्या करण्यासाठी पाऊल उचललं. नशीब मी तिथे वेळेवर पोहोचलो, नाहीतर आज सोनू आपल्यात नसती. सोनू काय करायला निघालेलीस तू? तुला माझा एवढा राग येत होता, माझं पटत नव्हतं, तर मला मनमोकळेपणानं सांगायला हवं होतंस. मला माफ कर सोनू. तुला जर काय झालं ना, तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. सोनू. मधु मॅडम, त्रास करून घेऊ नका. बेशुद्ध पडली ती, सकाळपर्यंत येईल शुद्धीवर. आणि तिला जाग आल्यानंतर अजिबात जाब विचारू नका. मुळात हा विषय तिच्या समोर काढू नका. काही झालंच नाही असं दाखवा. तिला मानसिक आधाराची खूप गरज आहे. तिची काळजी घ्या. हो डॉक्टर. बर, येतो मी. आणि मला काहीही लागलं तर फोन करा. काय हो? काय होतंय तुम्हाला? कसला त्रास होतोय का? नाही. मग ही बघा, तुम्हाला काय होतंय ती मला सांगा बरं का. माझ्यापासून काय लपवू नका. काय दुखतंय का? झोप येणं झालीये का तुम्हाला? अव बोला की काय तर. काय बोलू मंगल? कुठल्या तोंडाने बोलू? मी लेक म्हणून, बाप म्हणून, नवरा म्हणून सगळ्याच बाबतीत नालायक ठरलोय. मी तुमच्यासाठी काहीच कधी केलं नाही. 4 पीस सुखाचे सुद्धा दाखवले नाही. तुझा नवरा म्हणून तुझी हौस नाही करता आली. पोरांना त्यांचा बाप म्हणून चांगलं चुंगलं खायला नाही कधी आणता आलं. हौसेने कधी कापडं नाही आणली. नुसतं मन मारून जगायला लागलं तुम्हाला. आणि आता माझ्या आजारपणामुळे सगळीकडे हात पसरायला लागतात. मी
काहीच कामाचं नाही मंगल. का का जगवलं मला मरून द्यायचं ना. अहो अहो असं काय वाईट वंगळ बोलू नका. आणि कोण म्हणताय व तुम्ही आमच्यासाठी काय नाही केलं. खरंच एवढं डोंगर असताना तुम्ही आम्हाला जगवले, ही काय कमी आहे वय? अशा जगण्याला काय अर्थ आहे का मंगल? नुसतं मन मारून जगायला लागतंय. पुढच्या जन्मी तुला माझ्यासारखा नवरा, टोट्याला आणि टेम्पलला माझ्यासारखा बाप मिळालाच नाही पाहिजे. असं मी मेल्यावर तेव्हा का मागणार रे मंगल. असं मरणाच्या गोष्टी नका करू तुम्ही. आणि हे बघा, आम्हाला दुसरं काय बी नको. आमच्यासाठी फक्त तुम्ही महत्वाचं आहे. आणि असं खचून जाऊ नका. तुम्हाला काय बी होणार नाही. तुम्ही लवकर बरं होणार आहे. तुम्ही झोपा बघू शांत. कुठं होता दिवसभर तुम्ही? मी सोनू सोबत काय केलं हे हिला कळलं की काय? काय झालंय? अगं तुला सांगितलं होतं ना सोनू बरोबर पिकनिकला चाललोय म्हणून. आम्हाला तुमची किती गरज होती, किती फोन केले मी तुम्हाला, एकदा पण फोन उचलला नाही तुम्ही. पप्पांची तब्येत किती खराब झाली होती माहित आहे तुम्हाला. आम्हाला काय करावं ना काहीच कळत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला फोन करत होते, पण तुम्ही एक फोन उचलला नाही. पप्पांना जर काय झालं. डिंपल शांत शांत हो, शांत हो. तुम्हाला फोन केला ते माझं खरंच लक्ष नव्हतं तिकडे, मी बघितलंच नाही. सॉरी. बरं आता पप्पांची तब्येत नीट आहे? डॉक्टरांकडे जाऊन आल्यापासून ठीक आहे, पण अजून पूर्ण बरे नाही झाले ते. अच्छा. हे बघ मी आत्ताच आलोय. मी आवरतो आणि येतो खाली, भेटतो पप्पांना. डॉक्टर तुम्ही काय कांट नाही ना करून आले? म्हणजे नाही तुम्ही कधी फोन उचलणार नाही ना, असं कधी होणारच नाही. एवढे फोन केले पण तुम्ही एक फोन उचलला नाही. अहो माणसाने एखादा फोन तरी उचलला असता. आणि दुसरी गोष्ट, मी तुमच्याशी एवढी चिडून बोलते, रागात बोलते, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घेताय, शांतपणे उत्तर देताय. डॉक्टर मी तुम्हाला आज ओळखत नाही. तुम्ही कधी कुठं कसं काय वागाल ना हे चांगलं माहित आहे मला. त्यामुळे गप गुमानी मला सांगा, त्या सोनू सोबत काय काम? वेडी आहेस का तू? अगं मी चिडत नाही म्हणून कुठून कुठे चाललीस तू? आणि दरवेळी मी चिडलं पाहिजे का? तुझ्या पप्पांची तब्येत नीट नाहीये म्हणून तू चिडणं रागवणं स्वाभाविक आहे. डिंपल तू पार्टनर आहेस ना माझी, मग तुझंही कधीतरी मी शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे ना. तू काही काळजी करू नको, तुझ्या पप्पांना आपण बरं करू. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. जाऊन जाऊ. डिंपल काय झालं? जा ना, आराम कर. नाही तुम्ही खरंच काही केलं नाही ना. तुम्ही जसं जसं चांगलं बोलताय ना तसं तसा माझा संशय वाढत चाललाय. डिंपल तू या गोष्टींचा नको विचार करूस. आता तुझ्या पप्पांना बरं करणं हे जास्त महत्वाचं आहे की नाही? डॉक्टर पप्पासने काय झालं नाही पाहिजे, आपण त्यासने बरं करूया. हो नक्की बरं करूया. जा. बापू दादांना कायमचा आराम देण्याची वेळ आली.